राज्यातून नक्षलवाद आता जवळपास संपुष्टात आलाय। त्यातच आता महाराष्ट्रातील उरलेल्या एकमेव नक्षल्याच्या घरी एनडीटीव्ही मराठीची टीम पोहोचली। पोलिसांच्या रेकॉर्डवर शिल्लक असलेल्या शेवटच्या 6 नक्षल्यांपैकी एकमेव जयराम गावडे हा सध्या सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे। आज एनडीटीव्ही मराठीने त्याच्या घरी भेट दिली। त्यावेळी वडील मोंगे गावडे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे त्याला आत्मसमर्पण करण्याची हाक दिली। आपण पाहूयात। 31 मार्च 2026 ही डेडलाईन दिली होती नक्षल्यांकरिता आत्मसमर्पण करण्याची। त्याच अनुषंगाने छत्तीसगड, आंध्र प्रदेश, ओडिशा अनेक ठिकाणी अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं। गडचिरोलीमध्ये सुद्धा अनेक नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं, परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये आताही रेकॉर्डवरील 6 नक्षली शिल्लक आहेत। महत्त्वाचा विषय म्हणजे प्लाटून क्रमांक 10 मध्ये 5 नक्षली हे छत्तीसगडचे आहे आणि 1 नक्षली हा आताही गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील आहे। आपण आता गिलनगुडा या गावामध्ये आलेलो। गिलनगुडा गावामधील जयराम गावडे हा मुलगा नक्षलीमध्ये सहभागी झाला होता। 17-18 वर्षापासून त्याच्यामध्ये नक्षलीमध्ये आहे। आपण त्या ठिकाणी आलो, त्यांच्या घरी आलेलो। त्यांच्या घरी त्याचे वडील आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ते काय सांगणार आहे। काकाजी, कोणत्या वर्षी तो गेला नक्षलीमध्ये, काय सांगाल? 12 वर्षातून पुनः बातल मते मुने बास तो किसने भी तो नक्सले पत्ता वायो तो वायो मुने एक समुचा कचुल बात तेर दगड़ा सोसो किंजे बाय दिन बा कपड़ के वर को बात तो निता अगड़ा वायो मूर्ति जी पर तिगवने तो बात तो मन तो आदमी कर कधी संपर्क झाला का त्याच्यासोबत? तुम्ही कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केला? कधी झाला? कधी आला होता गावात? किंजे वायो वेलंग वर्षंगा आरुंग वर्षंगा कधी आला नाही? आणि भाऊ, त्याला भाऊ वगैरे त्याची कधी आठवण काढते का? भाऊ वगैरे त्याची आठवण काढते कधी? त्याचा भाऊ, लहान भाऊ आठवण काढते का त्याची कधी? वाय सीता की तुरेन सीता के तो के फोन करतात। बरं, मला एक सांगा, तुम्ही आता बाकी नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। आता आपल्या गडचिरोलीमध्ये तो एकमेव शिल्लक राहिला आहे। मोठ्या नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं आहे। तुम्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून काय त्यांना आवाहन कराल, काय सांगाल? एकंदरीतच त्याच्या वडिलांनी हे सांगितलेलं आहे की तू कुठे जरी असशील तरी मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुला आवाहन करतो की तू वापस ये घरी। मोठ्या नक्षल्यांनी आत्मसमर्पण केलं, तू सुद्धा आत्मसमर्पण कर, मुख्य प्रवाहात ये, असं त्याच्या वडिलांनी म्हटलेलं आहे। एनडीटीव्ही मराठी करता मनीष रक्षमवार, गडचिरोली।